मान्सूनचा वेग मंदावला. केरळमध्ये कधी दाखल होणार, महाराष्ट्रात कधी होणार एंट्री, सगळं जाणून घेऊ. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा रेड अलर्ट असताना वादळी पाऊसही पडतोय. विदर्भात उन्हाचा पारा 40शी पार गेलाय, तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सध्या सगळ्यांनाच मान्सूनचे वेध लागलेत. मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचं आता दिसतंय. हवामान विभागाने 16 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज दिला होता. परंतु सध्याची परिस्थिती पाहता मान्सूनला केरळमध्ये येण्यास विलंब होत असल्याचं दिसतंय. स्कायमेट वेदर सर्व्हिसचे अध्यक्ष GP शर्मा यांनी सांगितलं, सध्या केरळमधील वातावरण दीर्घकाळ सक्रिय राहणाऱ्या मान्सूनऐवजी मान्सूनपूर्व पावसाला पूरक दिसतंय. त्यामुळे मान्सूनचे आगमन नेहमीच्या तारखेला न होता उशिरा होण्याचा अंदाज आहे. सध्याची परिस्थिती पाहता 26 तारखेपर्यंत मान्सूनने अंदमान बेटे, अंदमान समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालचा उपसागर, त्याचबरोबर अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापलाय. यानंतर मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचं दिसतंय. 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा तो लवकर दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. पण मान्सूनला केरळमध्ये येण्यास आणखी 4 ते 5 दिवस उशीर होत असल्याचं दिसतंय. यानंतर 8 ते 10 दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. सॅटेलाइट इमेजनुसार अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र मंदावलं असून मान्सून पूर्व पावसासाठी सध्या पोषक वातावरण पाहायला मिळतंय. IMDने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागामध्ये काय अलर्ट देण्यात आलाय तेही पाहू. 26 तारखेला विदर्भामध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेलेला पाहायला मिळेल. अकोला, यवतमाळ या भागांमध्ये सुद्धा उन्हाचा ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कडक असं ऊन आपल्याला पाहायला मिळेल. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर मराठवाड्यात संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातील सगळेच जिल्हे, नाशिक या भागांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे. 26 तारखेला विदर्भ सोडता बाकी सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान कमी असू शकतं. 27 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये उन्हाचा हाय अलर्ट कायम आहे. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर आणि मुंबईमध्ये उन्हाचा अलर्ट असताना दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा वादळी पाऊस नुसताच बरसणार नसून विजांसह गारपीट सुद्धा काही भागांमध्ये होऊ शकते असा अंदाज आहे. 28 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये उन्हाचा अलर्ट कायम असणार आहे. वर्धा आणि चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट आहे, तर बाकी जिल्ह्यांमध्ये उन्हाचा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे कोकणातील सगळे जिल्हे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 29 तारखेला उष्णतेमध्ये थोडी घट पाहायला मिळेल. विदर्भात उष्णतेचा येलो अलर्ट आहे. रेड अलर्ट कुठेच देण्यात आला नाहीये. त्यामुळे 29 तारखेला तापमान थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट असेल, तर उर्वरित सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. सध्या केरळमध्ये मान्सूनला येण्यास विलंब होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे हा मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रात सध्या बरसतोय. मान्सूनचं आगमन कधी होईल याकडे आपली नजर असेलच, पण तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.